श्रीपादांची भक्तांना सांगितलेली 12 अभयवचने. 1. माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपाने असतो. 2. मनोवाक्कार्य कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो. 3. श्री पीठिकापुरममध्ये मी प्रतिदिन मध्यान्हकाळी भिक्षा स्वीकारतो. माझे येणे दैवरहस्य आहे. सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असते तरी मी ते भस्म करून टाकतो. 5. अन्न हेच परब्रह्म. अन्नमो रामचंद्राय. अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो. 6. मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते. 7. तुमचे अंतःकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो. 8. तुम्ही ज्या देवता स्वरूपांची आराधना कराल त्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल. 9. तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते. माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूद्वारे तुम्हाला प्राप्त होतो. 10. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामस्वरूप नाही, सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल. 11. श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे. जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत. 12. तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो. तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. असे श्रीपादांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.